भंडारा जिल्ह्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। लाखांदूर तालुक्यातील झरी गावात पाण्यावरून अक्षरशः रण पेटलं आहे। कागदपत्री आणि कायदेशीररित्या झरी ग्रामस्थांच्या मालकीच्या तलावाचं पाणी इतर गावांना देण्याच्या हालचालींमुळे संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत। आमचा तलाव आमचं पाणी हा एकच नारा आज संपूर्ण झरी गावात घुमत आहे। नेमकं काय घडलं आहे, प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये तणाव का निर्माण झाला आहे, पाहूया सविस्तर वृत्त। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात असलेल्या झरी गावातील मालकी हक्काच्या तलावावर सकाळी मोठा गदारोळ पाहायला मिळालाय। गुरुवार 8 जानेवारी रोजी पाटबंधारे विभाग आणि महसूल प्रशासनाच्या उपस्थितीत झरीच्या तलावातून रोटेशन पद्धतीने दुसऱ्या गावांना पाणी सोडण्याची तयारी सुरू होती। ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच महिला, युवक, वृद्ध, शेतकरी संपूर्ण गाव एकवटला आणि थेट तलाव परिसरात धाव घेतली। ग्रामस्थांचा ठाम आणि आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला। हा तलाव आमच्या जमिनीवर आहे, आमच्या नावावर आहे, आमच्या कागदात आहे। बाहेरच्या कुठल्याही गावाला एक थेंबही पाणी देणार नाही, असं स्पष्ट शब्दात ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावलं। घटनास्थळी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, नायब तहसीलदार दाखल झालेत, मात्र चर्चा निष्फळ झाली। संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे, जर आमच्या मालकीच्या तलावात पाणी दुसऱ्या गावाला दिलं तर आम्ही तलावात उतरून जलसमाधी। नाव सांगा। माझं नाव राजू मेश्राम आहे। मी झरिया गावचा रहिवासी आहे। हे तलाव आपण बघत आहे, खूप पुराने तलाव आहे, मालगुजारी तलाव आहे आणि याची निस्तार पत्रकात सुद्धा नोंद आहे। परंतु आम्ही आजपर्यंत जी लढाई केली होती कोणीच मान्य करायला तयार नाही आणि जबरदस्तीनं पोलीस प्रशासनाचा दबाव आणून हे लोक तलाव सोडत आहेत। तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की निस्तार हक्काप्रमाणे आम्हाला पाणी देण्यात यावं। आज तुम्ही इथं कशासाठी जमलेले आहात? आम्ही तळ्याचं पाणी सोडून देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहे। म्हणजे आज पाणी सोडणार होते? आज पाणी सोडणार होते पोलीस प्रशासनाकडून। आणि त्या पाठीमागे तुमची काय प्रमुख मागणी आहे? की आम्हाला निस्तार हक्काप्रमाणे आमच्या शेतीला पाणी देण्यात यावं। रोटेशन पद्धत मान्य नाही आहे? रोटेशन पद्धत मान्य आहे, शासनाची रोटेशन पद्धत नाही। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। सध्या झरी गावात परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे। प्रशासनावरही मोठा दबाव निर्माण झाला आहे। झरी ग्रामस्थांचा एकच सवाल आहे, आमच्या जमिनीवरचा तलाव, आमच्या हक्काचं पाणी, मग बाहेरच्या गावांना का? आज झरी गावात हे केवळ आंदोलन नाही तर हक्कांसाठीची निर्णायक लढाई बनली आहे। काय सांगाल सर, इथे झरी तलावाच्या पाण्याच्या मागणीसाठी हे लोक इथं जमलेले आहेत, आपली चर्चा झाली त्यांच्याशी, काय सांगाल याबद्दल? शासकीय परिपत्रकानुसार नियमानुसार जे 3 गावाचे रोटेशन, 3 गावाला 3 वर्ष इरिगेशन होते। यावर्षी पार्टीचं इरिगेशन आहे, पार्टीला इरिगेशन होईल। यांची मागणी आहे की आम्हाला पाणी देण्यात यावा, त्यांना न देता आमचा हक्क आहे त्याच्यावर, अशी यांची मागणी आहे। ते निस्तार पत्रक बदलवण्याचा अधिकार मला नसून महसूल विभागाला आहे, महसूल विभागाची पण दुसरी काय निघाला तोडगा, काय निघाला? अजूनपर्यंत तोडगा निघालेला। पण त्यांची ठाम मागणी आहे की हा जो तलाव आहे याचा परिपूर्ण वापर फक्त आम्हाला व्हावा, दुसरं कुठलं इतर गावाला न देता। काय सांगल्या बंदोबस्त? इरिगेशन डिपार्टमेंटनुसार जे 3 गावाचे एरिया नोटिफाईड आहे, 474 हेक्टर, पूर्ण एरियाला पाणी। झरी गावातील पाण्याचा प्रश्न आता थेट प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरताना दिसतो आहे। ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि जलसमाधीचा इशारा परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट करतो।